त्यानंतर क्रीडा विश्वातली एक राजकीय बातमी। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेला तिढा अखेर सामोपचाराने सुटला। अजित पवारांची आज एकमुखाने अध्यक्षपदी निवड झाली। या निवडणुकीमध्ये अजित पवार गट आणि मुरलीधर मोहोळांचा गट आमने सामने आले होते, त्यामुळे तिढा निर्माण झाला होता। मात्र दोन्ही नेत्यांनी तोडगा काढत हे प्रकरण मिटवलं। सविस्तर आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। राज्यातील राजकीय आणि क्रीडा क्षेत्राचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध झाली। अजित पवार हे अध्यक्ष तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ असणार आहेत। दादांच्या गटाला 10 जागा तर मोहोळ गटाला 11 जागा देण्यात येणार आहेत। तसंच खजिनदार आणि सचिव पद हे मुरलीधर मोहोळांच्या गटाला देण्यात येईल। गेली 30 वर्ष एक हाती वर्चस्व असलेल्या अजित पवारांनी यावेळी अध्यक्षपदासाठीही तडजोड केल्याची चर्चा आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटांनी अर्ज दाखल केले होते, त्यामुळे या दोन गटातच निवडणूक होणार हे निश्चित झाले। गेल्या 30 वर्षांपासून या संघटनेवर अजित पवारांचं एक हाती वर्चस्व होतं, त्याला यंदा भाजपकडून आव्हान देण्यात आलं। आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते, 4 उपाध्यक्षांच्या असतात, जॉईंट सेक्रेटरी, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात। तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे। असं ठरलं की 4 वर्ष ही जी काही कार्यकारिणी म्हणून ही पदाधिकारी म्हणून काम होईल, त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून समान कालावधी दोघांनाही मिळेल, दादा असतील किंवा मी असेल, हे त्याच्यामध्ये सूत्र ठरलं। अजित पवारांना अध्यक्षपद आणि मुरलीधर मोहोळांना वरिष्ठ उपाध्यक्षपद असा तोडगा काढण्यात आला। असं असलं तरी अजित पवारांना 4 वर्ष अध्यक्षपद देण्यात येणार नाही। त्यांच्याकडे पहिली 2 वर्ष अध्यक्षपद असेल तर पुढची 2 वर्ष मुरलीधर मोहोळ या संघटनेचे अध्यक्ष असतील असा तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणी माजी खासदार आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्ष रामदास तडस यांनीही तसा फॉर्म्युला ठरल्याची माहिती दिली। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी प्रयत्न करून ही निवडणूक होऊ नये, कारण आखरी आम्ही युतीत आहे, राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, भाजप सोबत आहे, म्हणून दोघांना त्यांनी मध्यस्थी केली आणि 2 वर्षासाठी अजितदादांनी अध्यक्ष राहावं, उपाध्यक्ष मुरलींना मोहोळनी राहावं आणि 2 वर्षानंतर मुरलींना मोहोळ हे अध्यक्ष होणार आहे। अजित पवार जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांना भाजपच्या सत्तेचा बरा वाईट अनुभव आला होता। मात्र त्यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर त्यांचं एक हाती वर्चस्व होतं। नंतर ते काका शरद पवारांना सोडून भाजपचे मित्र बनले। आता मित्रपक्ष बनल्यावर देखील अजित पवारांना भाजपच्या सत्तेचा तोच अनुभव येत असल्याचं चित्र आहे। त्यातून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर पाणी सोडण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचं दिसतंय। तसंच दादांचे विश्वासू नामदेव शिरगावकर हेही बाजूला गेले। पण सध्या तरी भाजपच्या राजकीय खेळाडूंनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये प्रवेश केलाय। आता पुढे ते अजितदादांना चितपट करून संपूर्ण सत्ता हाती घेतात की फडणवीसांनी ठरवलेल्या फॉर्म्युलानुसार काम करतात, हे पाहणं उत्सुकाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।